नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना। तर हा व्हिडिओ आहे ना, तुम्हाला जवळजवळ 2 ते 3 दिवसाचा मी थोड्या क्लिपा टाकलेल्या आहेत, तर त्या तुम्ही पहा। तर संध्याकाळचा वेळ होती, 6 वाजून गेल्या होत्या। 6 वाजताच लगेच म्हणलं चला आता स्वयंपाकाला लागायचं होतं। त्याच्यानंतर मग काय होतं, लाईट तर नसतीच, पण चार्जिंगवरचा बल्ब असल्यामुळे मग पटकन इकडं मी स्वयंपाक करून घेते। घरामध्येच गॅस ठेवलेला आहे आणि गावी कसं लवकरच हे होऊन जातं, अंधार पण पडतो आणि संध्याकाळचं तर लाईट नसतीच कधी। हे बघा, लाईट अजिबात नाही, पण चार्जिंगवरचा बल्ब आहे तो पण थोडासा कमीच पॉवरमध्ये आहे। मग मला आज बनवायची होती डाळ खिचडी आणि त्याच्यानंतर मग म्हणलं चला शेवया पण थोड्याशा बनवूया। तर संध्याकाळी असा स्वयंपाक करत होते मी, थोडंसं म्हणलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं। तर आता व्हिडिओ हा 2-3 दिवसाचा आहे, 3 दिवसाचा थोडा टाकलेला आहे, तर संध्याकाळचा आहे हा। त्याच्यामुळं मग इकडं मी टाकलेलं होतं डाळ खिचडी आणि शेवया पण टाकल्या होत्या उकळायला आणि जेवण वगैरे करायचे होते। तर पेशंट पण आहे ना, त्याच्यामुळं मग तरी अजून थोडासा बाहेर उजेड आहे, पण इकडं स्वयंपाकाला लवकरच लागले। म्हणलं लवकर स्वयंपाक करून घेतला ना, मग उजेडाचं जरा बरं पडतं। तर चला बाहेरचं इकडचं वातावरण दाखवते तुम्हाला। अजून जेवण वगैरे करायचे तर संध्याकाळचे आणि दिवाबत्ती वगैरे करून घेतली। मस्त इकडे खिडकी उघडी ठेवली मी, कारण गरम वाफ आहे ना मग बाहेर जाते, खूप गरम होतं आतमध्ये। तोपर्यंत इकडे दूध पण तापते आणि डाळ खिचडी पण शिजती। अजून भांड्याचा वगैरे पसारा टाकला होता, तसाच थोडे घासून वगैरे लावले। तर आता इथं मस्त शेवयाचं चाललेलं आहे, भात बनवायचं। तर शेवया म्हणजे आपल्या घरी गव्हाच्या रवा काढून बनवल्या होत्या, तर मग म्हणलं चला थोड्याशा गरम पेशंटला पण होत्या आणि आमच्यासाठी सुद्धा होत्या। मग भाकरी वगैरे मी काय बनवल्या नाही तर ह्या शेवया त्यांना आणि खिचडी टाकली होती मी, उलसी मुगाची डाळ आणि ते टाकून, तर ती आमच्यासाठी होईल। मस्त संध्याकाळी थोडासा स्वयंपाक करायचा होता, म्हणून मग मी काय एवढं भाकरी वगैरे काय केलं नाही, तर फक्त खिचडी भात आणि शेवयाचा भात असंच केलेलं आहे। तर मग आता थोडं याच्यामध्ये काहीच नाही टाकलं मी, जिऱ्या मोहरीची फोडणी दिली आणि थोडीशी हळद टाकून घेतली, तर एक मिरची टाकली। शुभ सकाळ मैत्रिणींनो। तर आता सकाळची वेळ आहे आणि आज आहे बाजार, मला जायचं होतं बाजारामध्ये। मी बाजार थोडंसं आवरून घेतलं। तर आमच्या ह्या सुना आहे आता, चुलत दिराच्या सुना आहे आता, तर ते आमच्या स्लॅपवर पापड घालायला आलेले आहेत, ज्वारीचे पापड। तर मस्त पळी पापड मी पण गेले थोडेशी, कारण मला ते सांजा खायचा होता ज्वारीचा, म्हणून मी आणायला गेले ते। मग म्हणले चला मस्त शूटिंग काढून घेऊया, तर म्हणले चला थोड्याशा करू लागते त्यांना, पण मला जायचं होतं बाजारात, त्याच्यामुळे मी 4-5च केलं आणि थोडंसं शूटिंग काढली। तर ह्या ज्वारीचे पापड येतं आमच्या स्लॅपवर घालतात ते, कारण त्यांच्या तिकडं पण आहे, पण कचरा वगैरे येतो म्हणून मग इकडे येऊन त्यांनी कालच झाडं वगैरे मारला, पाणी दिलं लावून, सगळं पुसून काढलं होतं वरचं आणि मस्त आता इथं पळी पापड चाललेले आहेत। तर हे आमचे दोघी पण सुनास लागतात आणि इकडे एक शूटिंग काढते आणि एक इकडं पापड करू लागते। तर हे पापड त्यांचेच येतं, पण मला थोडासा सांजा न्यायचा होता खायला ज्वारीचा, म्हणून मी आले होते। तर मग शूटिंग काढायचं काम चालू आहे, तर छया आमची शूटिंग काढती, अश्विनी आणि मी दोघीजणी पापड करतो। तर ज्वारीचे पळी पापड, तर हा सांजा ज्वारीचा आम्ही घरी चाललेला आहे खायला खाली। म्हणलं चला बघूया खाऊन, मला आहे माहिती खायचा, कारण याच्या आधी आम्ही बऱ्याच वेळा आम्ही खाल्लेला आहे, तर छान लागतं ज्वारीचा सांजा खायला पण। इथं पातेल्यामध्ये त्यांनी काढून आणलं, प्लॅस्टिकवरच घालतात पळी पापड। त्याच्यानंतर मग आम्ही गावात आलो, बाजार होता ना आज, तर बाजारामध्ये सगळं घेतलं मी। मला काय भाजीपाला वगैरे घ्यायचा होता आणि बांगड्या पण भरायच्या होत्या, तर एवढं ऊन, 8 वाजताच एवढं ऊन लागायला लागलं। तर हे बघा, ह्या बांगड्या मी भरायचं काम चालू आहे आणि त्या पाठीमागच्या पण त्या पण बांगड्या अशा बेलटेकच्या, त्या पण घालायचं काम चालू आहे आता तेच, आणि मागच्या वाढवायच्या आता। तर बऱ्याचशा कलरच्या होत्या, पण मला आवडल्या ह्या, बघू म्हणलं बऱ्याच दिवसातून मी अशा बांगड्या भरल्या, तर नाही तर मी माझ्या प्लेनच बांगड्या असतात हातामध्ये। तर आता इथं त्यांनी मला सगळ्या बांगड्याचे जोड दाखवले, तर इथं मग म्हणलं नको आता ह्याच भरूया, चला मग बांगड्या वगैरे भरल्या। पिशवी बाजाराची मिस्टरांजवळ दिली गाडीवर आणि मी पायच चाललेले आहे, कारण आता दुसऱ्याच्या गाडीवर गेल्यामुळं मग मला काय जाता नाही आलं। पिशवी फक्त वजन दिलं त्यांच्याकडं आणि मी आपली पायच चालले। तर म्हणले चला तुमच्यासोबतसुद्धा बोलूया थोडंसं, तर चालताच बोलत होते, पण तो आवाज मी म्यूट करून टाकला, कारण व्यवस्थित आला नव्हता म्हणून। चालता काय होतं, दम पण लागतो आणि रस्ता पण व्यवस्थित नसल्यामुळं असं चालत बोलायचं म्हणलं तर बोलणं पण चांगलं येत नाही,
तर असं मग मी एकटीच चालले, सोबत पण कोण नव्हतं मला, पण म्हणलं चला आता गाडीवर पिशवी गेली त्याच्यामुळं मग म्हणलं आपण असंच जाऊया. तर आता इथं चढ उतार दगडं, पाय बी घसरायची सुद्धा भीती वाटते, पण तसाच व्हिडिओ काढत होते मी. रस्ता अजिबात व्यवस्थित नाही, पाय वाटे ना, त्याच्यामुळं गाड्या वगैरे इकडनं येत नाहीत, दुसरा रस्ता आहे गाड्यांना, पण एवढा डोंगराचा रस्ता आहे गाव ते आमच्या घरापर्यंत. परत रस्ता अजिबात चांगला नाही आहे, चढ उतार असाच रस्ता आहे सगळ्या रस्त्याने. तर मग आता मी चाललेले आहे घरी, पाहुणे वाट बघतात, नंदाचे सासरा आणि ते आलेले आहे, तर त्यांना पण स्वयंपाक करायचा आहे. सकाळी आम्ही काय नाश्ता वगैरे केला, आंघोळ्या केल्या, कपडे धुवून टाकले आणि लगेच आमच्याकडचा बाजार एवढा लवकर भरतो, 8लाच भरतो, त्याच्यामुळं लवकरच जाऊन सगळा भाजीपाला काय पाहिजे तो मिळतो. नाही तर उशिरा जर गेलं ना तर अजिबात व्यवस्थित भाजीपाला मिळत नाही, त्याच्यामुळं मग मी लवकरच गेले होते. आणि आता तुम्हाला मी दुपारी पापड दाखवते ते कसे झाले. तर हे आमच्या जाव आहे, तर त्या आल्यात वरती पापड पाहायला, व्यवस्थित सुकलेत का नाही किंवा कचरा उडाला आहे का नाही. तर त्यांनी 4-5 काढून घेतले हातावर खाण्यासाठी, वल्या जरा आंबटवाल्या. तर आता 2:30 वाजले होते दुपारचे आणि त्यावर आल्याच्यानंतर मी पण आले. पूर्ण टेरेस हे आमचंच आहे, पण त्यांचं त्या पापड घालायला आल्या होत्या इकडं. तर प्लॅस्टिकवर घातल्यामुळे पटकन उलथायच्या आणि त्यांना पण पलटी करून टाकायच्या होत्या. तर ज्वारीचे पापड मग थोडेसे आम्ही कच्चेच घेतले. खाली आलोत, आमच्या चिंचाच्या झाडाला अजूनसुद्धा चिंच आहे, आता ती पण मी तोडून घेतली आहे. त्याच्यानंतर मग दुपारी खाली आल्याच्यानंतर ज्वारीचे पापड पण खाल्ले, चिंच खाल्ले. आता हे तोडायचे, कलिंगड आणलं होतं ना बाजारातून. तर मी काय केलं, आता इकडं काय फ्रीज वगैरे नाही, मग थंड पाण्यात ठेवलं होतं. तर कट करताना तिकडनंच कट करून आणलं होतं, व्यवस्थित आहे का नाही म्हणलं बघूया. तर खूप छान निघाला. आणि एवढं मोठं कलिंगड 20 रुपयाला, मुंबईला एवढंसं कलिंगड जवळजवळ 100 रुपये घेतात याचे, पण 20 रुपयामध्ये फक्त एवढं कलिंगड दिलेलं. त्याच्यानंतर मग परत तिसऱ्या दिवशीची सकाळ झालेली आहे आता. तर सकाळचं उठलं का पूर्ण चिंचाचा पाला आहे ना तो आमच्या दारामध्ये पडतो. तर घरातलं झाडल्याच्या नंतर मी बाहेर पडवीमध्ये झाडू मारत होते, तिथं आमचं मोटर चालू करायचं स्टार्टर वगैरे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इकडं भांडे पण रात्रीचे घासायचे होते, कारण रात्रीचे काय भांडे आम्ही घासत नाहीत. आणि मग सकाळचं झाडं वगैरे मारून घेतला. परत ती भाजी आणली होती आईने आंबाड्याची, म्हणले चला ती पण करूया मस्त आंबाड्याची भाजी. तर पाणी तापवायच्या पातेल्यामध्ये चुलीवर थोडंसं पाणी ठेवलं आणि त्याच्यातच शिजायला टाकली निवडून. काल आई घेऊन आली होती आंबाड्याची भाजी, परत बरंचसं काय काय आणलं होतं. नंतर मग चूल पेटलेली होती, आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या, म्हणलं त्याच पातेल्यामध्ये शिजायला टाका. पाणी तापायचं पातेलं आहे ना ते, त्याच्यामुळं मग म्हणलं गॅसवर शिजण्यापेक्षा चुलीवरच करूया मस्त. तर मग इथे शिजायला टाकली आणि मस्त चुलीवर जाळ लावून दिलेला आहे. तोपर्यंत इकडे स्वयंपाकाची मी तयारी करणार आहे. तर भेंडीची भाजी पण करायची, पूर्ण रेसिपी काय दाखवणार नाही तुम्हाला, पण थोडीशी. तर इकडचं वातावरण बघा असं आहे. सकाळचे जवळजवळ आता 9-9:30 वाजल्यात, आंघोळ्या वगैरे झाल्यात, कपडे पण झालेत आमचे आणि बाकीचं स्वयंपाक करायचं बाकी आहे. तर भाजी निवडून शिजायला ठेवली, जाळ पण लावायचं काम चालू आहे. इथं जिन्यापाशीच खाली चूल ठेवलेली, त्याच्यामुळं मग मस्त आता म्हणलं चला सकाळी सकाळी आवारले, आंघोळ वगैरे दूर तर एवढा लागत होता, कारण उलटी बसले होते ना मी, मग सगळा दूरच डोळ्यात जात होता. थोडे मग लाकडं वगैरे घालून मस्त भाजी शिजवून घेतली. सासूबाई खाली आल्या, त्यांनी शिजवली आणि मग म्हणलं चला आता पाणी द्यायचं होतं. सासऱ्यांच्या पायावर पाणी वतायला लागतं सारखं, कारण आता उन्हाळा आहे आणि ते आजारी असल्यामुळं सारखी पायाची आग होती आणि त्यांचं सारखं चालू असतं पायावर पाणी वता, पायावर पाणी वता. तर जवळजवळ 5-10 मिनटं झाले की लगेच थंड पाणी आणायचं आणि असं पायावर वतून द्यायचं, कारण त्यांना आहे ना खूप आग होती आणि खूप आजारी येतात, आता सिरियस आहेत जास्त, त्याच्यामुळंच आम्ही गावी आलेलो इथं. तर मस्त आता त्यांच्या पायावर पाणी वतून देते आणि आंघोळ वगैरे तर घातलेली सकाळीच, पण काय होतं थोडा वेळ झालं की ऊन पडायला लागले की पायाची आग होती. तर म्हणलं चला आता भाजी शिजायला टाकली, त्यांच्या पायावर पाणी वतून दिलं आणि त्यांना पण थोडंसं बिस्किट चहा दिलं होतं सकाळी. त्याच्यानंतर थोडंसं दही दिलं आणि इथं कांदा कट करून घेतला आहे भाजीसाठी. आंबाड्याच्या भाजीला फक्त कांदा कापून टाकायचा, हिरवी मिरची वाटून टाकायची, लसूण जिरे घालून, आणि मस्त आता इथं भेंडीसुद्धा तयार केली. तर भेंडीची रेसिपी ताकातली भेंडी पण काय दाखवली नाही पूर्ण, तर थोडंसं हे वाटण मी भेंडीमध्ये टाकते आणि राहिलेलं हेच हिरवं मिरचीचं वाटण आंबाड्याच्या भाजीला लावणार आहे. तर लाल तिखटापेक्षा
आंबाड्याच्या भाजीला हिरवी मिरची वाटून जिरे लसूण टाकायचं, खूप छान लागते. तर भेंडी पण होत आली मला. आता थोड्याशा भाकरी करायच्या तर भाकरी बनवून घेते. तर इथं मस्त आता 4च भाकरी करायच्या होत्या. आम्ही 3घच आहेत ना खायला, पोरं काय कोण नाही आहेत आमच्या इकडे, सगळे मुंबईलाच येतात. आम्ही सासू सासरा आणि सासरा तर काय खात नाहीत. फक्त आमच्या 3घासाठी 4 भाकरी केल्या आणि थोडी आंबाड्याची भाजी, त्याच्यानंतर थोडीशी भेंडी, शेंगा पण भाजायच्या होत्या. काल शेंगा आणल्या होत्या आईने तिकडनं आणि आंबाड्याची भाजीसुद्धा आणली होती. तर असाच स्वयंपाक माझा सगळा चालू आहे. तर आता शेंगा पण भाजून घेते, जेवणं करायची बाकी आहेत आमच्या अजून. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा. आणि आता व्हिडिओ म्हणजे रोज येत नाही, तर असंच जसा वेळ मिळेल तसं मग मी व्हिडिओ काढून टाकत जाईल. तर आता आजारी पेशंट असल्यामुळे मला पण वेळ मिळत नाही आणि व्हिडिओ पण काय काढावं ते पण सुचत नाही. पण थोडासा त्यातली त्यात मी क्लिपा काढून ठेवते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग शेंगा पण खायला या तुम्ही सगळे. आता आम्ही शेंगा आणि पापड्या खाणार आहेत. तर बघा बाजरीचे पापड येथे भाजून काल आई घेऊन आली होती आणि मस्त शेंगा पण आणल्या होत्या तिने. तर बरंच काय काय आणलं होतं तिने, भातकुंडोळे, त्याच्यानंतर म्हणजे डब्बाच घेऊन आली होती. आणि मस्त नारळ पाणी वगैरे आणले होते सासऱ्यांसाठी, शेंगा. मग काल सकाळी त्यांना नारळ पाणीच दिलं प्यायला. काल पण नारळ पाणीच दिलं, कारण ते दुसरं काही खात नाहीत, फक्त नारळ पाणी ज्यूस असंच खातात. तर मग आमचं आता सकाळी सकाळी इथं बाजरीच्या पापड्या आणि शेंगा खायचं काम चालू आहे मिस्टरांचं माझं. अजून मला जेवण करायचे, भाजी पण बनवायची आंबाड्याची, ती काय तुमच्यासोबत शेअर नाही केली. आता कसं होतं, गॅस आतमध्ये असल्यामुळं खूप अंधार पडतो ना, मग व्यवस्थित दिसत नाही, त्याच्यामुळं शूटिंग काढायला पण काय हे काढू वाटत नाही. त्याच्यामुळं मग बघा इकडचं आताशी वाजले असतील 10, तर एवढं कडक ऊन पडलेलं आहे. चला मग परत भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.